नमस्कार मित्रांनो नेपाळमध्ये सध्या तरुणांनी विद्रोह केलेला आहे। हा विद्रोह करत असताना त्यांनी सरकारी कार्यालय जाळली आहेत, पंतप्रधानांचं घर जाळलं आहे। न्यूजवर ऐकलेल्या बातमीप्रमाणे त्यांनी पंतप्रधानांच्या मिसेसला देखील जाळलं आहे। हे सर्व होत असताना भारतामध्ये पण काही लोक अशा वल्गना करत आहेत की भारतात देखील असं हो। पण मित्रांनो, तुम्ही पुढे ह्या व्हिडिओमध्ये पहा की नेपाळमध्ये जो विद्रोह झाला, तरुणांनी ज्या भ्रष्टाचारी सरकारला संपवण्यासाठी हे सर्व केले, ते स्वतः काय करत आहे, स्वतः एका जळालेल्या मॉलमधून सर्व साहित्य चोरून नेत आहे। त्यामुळं मी काय म्हणतो, सुरुवात ही खालून होत असते। आणि जर भारतातील नेते मंडळी आणि हे सरकार जर आपल्याला मान्य नाही, तर ज्यावेळेस हे सरकार निवडून देण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही मतदान का करता? हे लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार आहे, तुम्हाला त्याच्यावर टीका करण्याचा जरूर अधिकार आहे। पण भारतातील मालमत्तेचं नुकसान होवो व नेपाळसारखी परिस्थिती हो, नेपाळसारख्या परिस्थितीचं समर्थन करणाऱ्या लोकांची विचारधारणा आहे, त्यांना नक्कीच भारत सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। ते मीडियावर जर अशा गोष्टी लोकांना चितावणी देत असतील तर त्यांच्यावर नक्कीच भारत सरकारने कारवाई करणं गरजेचं आहे।